नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचं पहिलं गणित आहे. एक वस्तू 500 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 900 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता या ठिकाणी आपल्याला मूळ किंमत काढण्यासाठी विक्री किंमत यांची बेरीज करा आणि त्याला 2 ने भाग द्या. म्हणजे विक्री किंमत आहे 500 आणि दुसरी विक्री किंमत आहे 900. याला 2 ने भाग द्या. 500 अधिक 900 म्हणजे 1400 किंवा 1400. त्यानंतर याला 2 ने भाग द्या. 14 ला 2 ने भाग जातो, भाग 7चा बसतो. म्हणजे इथे जी मूळ किंमत आहे ती आहे 700 रुपये. बघूया पुढील गणित. आता पुढचं गणित बघण्या अगोदर आपण इथे थोडं कन्व्हर्जन टेबल बघूया. बघा, 1 मीटर 1 मीटर असेल तर त्याचं डेसीमध्ये होते 10 डेसिमीटर. ठीक आहे. 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर. आणि हेच जर 5 मीटर असेल, ठीक आहे, 5 मीटर असेल तर हे किती होईल? 50 डेसिमीटर. बघा, इथे मीटर, ग्रॅम, लिटर आणि इकडे किलो, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? आता आपल्याला इथे अगोदर कन्व्हर्जन करावं लागणार आहे. मीटरला डेसिमीटरमध्ये करायचं आहे, कारण आपल्याला किंमत कशाची काढायची? 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची. मग आपण आत्ताच पाहिलं की 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर आणि 5 मीटर म्हणजे किती? 50 डेसिमीटर. 5 मीटर म्हणजेच 50 डेसिमीटर. याचा अर्थ 5 मीटरची किंमत 80 रुपये, आपल्याला डेसिमीटरमध्ये पाहिजेत, म्हणजे 50 डेसिमीटरची किंमत 80 रुपये आहे. या ठिकाणी 50 डेसिमीटरची किंमत किती आहे? 80 रुपये आहे. आणि आपल्याला काढायचं आहे 1 डेसिमीटरची किंमत. अशा वेळेला आपण काय करतो? तर या 80 ला या 50 ने भाग द्या. 80 ला 50 ने भाग द्या. 0 0 कॅन्सल होईल. इथे 8 भागाकारामध्ये 5. आता इथे 8 ला जर 5 ने भाग दिला तर भाग 1 चा बसतो. 5 एके 5, 8 वजा 5 राहिले 3 आणि 3 वर 0, किंवा इथे 3 लहान संख्या आहे म्हणून आपण इथे दशांश दिला आणि 3 वर 0 30, 5 सखम 30, 1.6. म्हणजे हे आपल्याला कशामध्ये काढायचं आहे? किंमत काढायची रुपयामध्ये. म्हणजे हा 1 रुपया आणि हे 60 पैसे. तर पर्याय क्रमांक बी 1 रुपये 60 पैसे. पर्यायातील कोणत्या लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते, तर ती संख्या कोणती? तर यासाठी आपल्याला अगोदर लसावी काढावा लागणार आहे. आणि या तिन्ही संख्येचा लसावी वजा यांच्यामधील फरक, म्हणजे 12 आणि 5 मधील फरक किती आहे? 7 आहे. त्यानंतर 16 आणि 9 मधील फरक 7च आहे. 18 आणि 11 मधील फरक सुद्धा 7 आहे. मग तिघांचा लसावी काढायचा आहे. तर लसावी म्हणजे काय? तर या तिन्ही संख्येनी भाग जाणारी लहानात लहान संख्या. मग आपण जर 12चा पाढा बघितला तर 12 ला 144 ला 12 ने भाग दिला 12चा येतो. 16च्या पाढ्यामध्ये 144 आहे आणि 18च्याही पाढ्यामध्ये 144 आहे. किंवा या अशा वेळेला जी मोठी संख्या आहे, आता ही 12, 16 आणि 18, मोठी संख्या आहे 18. 18ची पट करा म्हणजे 18चा पाढा लिहा आणि त्या पाढ्यामध्ये जी संख्या आहे, समजा आता या 18च्या पाढ्यामध्ये 144 आहे, मग या संख्येला 12 आणि 16 ने भाग द्या. जर त्याला भाग जात असेल तर हीच काय असणार? त्यांची लसावी. ठीक आहे. आता 18 दोन्ही 36 आहे, तर 36 ला 12 ने भाग जात नाही, 16 ने जात नाही, मग 18ची 3 पट केली 54. ठीक आहे. अशी आपण पट म्हणजे ती संख्या त्या संख्येचा पाढा लिहित राहायचा. आणि अशी संख्या जी आता 144 याला 12 ने पण भाग जातो आणि 16 ने पण भाग जातो, म्हणजे 144 काय झाली त्या ठिकाणी? लसावी. मग या तिन्ही संख्येचा लसावी वजा त्यांच्यामधील फरक आहे 7, म्हणजे उत्तर काय येणार? वजाबाकी येते 137.
पर्याय क्रमांक सी. राजेश 60 सेकंदात 150 मीटर चालतो तर त्याचा ताशी वेग किती किलोमीटर आहे. आपण यापूर्वी या प्रकारचे गणित पाहिलेले आहेत की किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेलं असताना मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर त्याला आपण 5/18 ने गुणतो. आता इथे आपल्याला दिलेलं आहे मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. मग आपल्याला इथे वेग काढायचा आहे. मग वेग म्हणजे काय तर अंतर भागीला वेळ. ठीक आहे. अंतर आहे ते 150 आणि वेळ आहे 60 सेकंद. मग हे मीटर प्रति सेकंदचं आपल्याला किलोमीटर मध्ये काढायचं असेल तर त्याला 18/5 ने गुणा. मग इथे 150/60 गुणिला 18/5. ठीक आहे. आता याला 6 ने भाग जातो 60 ला, भाग 10चा बसतो आणि 18 ला भाग 3चा. ठीक आहे. त्यानंतर 5 ने भाग जातो 5 त्रिक 15 0 आणि 10 ने 30 ला भाग जातो 3चा. म्हणजे इथे वर काय राहिले आता 3 गुणिला 3 म्हणजे किती 9 किलोमीटर. ठीक आहे. या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. धन्यवाद.